नमस्कार शेतकरी मित्रांनो, गोपी डेटेच्या चॅनलवर स्वागत आहे. तर आज आपण घेऊन आलो टोकन यंत्र. आता आपण याच्यामध्ये स्पेसिंग कसं करायचं ते पाहू शकता. तुम्हाला ते दाखवणार आहे. आता हे दाताच्या मधलं स्पेस किती आहे? 4 इंची असेल, पण कोणाकोणाला शेतकऱ्यांना 6 इंचावर बी पेरायचं असतं, 9 इंचावर बी पेरायचं असतं. ते आपण ॲडजस्टमेंट कसं करायची ते सगळ्यात महत्त्वाचं ते. आता हे तुम्ही प्लेट पाहू शकता, सगळे प्लेट, हे सगळं प्लेट याच्यामध्ये कामात येणार आहे. आता इथं 2 पॉईंट दिले आहेत, हे तुम्ही पाहू शकता, डिसेंबलिंग पॉईंट आणि माउंटिंग पॉईंट. डिसेंबलिंग पॉईंट आपल्याला काढावा लागेल पहिले, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो माउंटिंग पॉईंट काय येते. हे डिसेंबलिंग पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. हे आता जर का तुम्हाला स्पेसिंग करायचं सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला इथूनच सुरुवात करावं लागेल. आता तुम्ही हे नट एकत्र ठेवून टाका. त्याच्यानंतर हे तुम्हाला काढायचं आहे, तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट एकच आहे, दुसऱ्या जागेतून तुम्हाला काढता येणार नाही. ते तुम्हाला वरती करून फक्त काढायचं आहे. तर असं समजा हे माउंटिंग पॉईंट काय, आता सगळ्यात महत्त्वाचं माउंटिंग पॉईंट आहे. तर हे पॉईंट हललं नाही पाहिजे, हे जे 2 स्क्रू आहेत तसे राहिले पाहिजेत. तुम्हाला स्पेसिंग हे जर का काढायचं, कोणतेही टोकन काढायचे आहेत, तर हे पुढं घेऊनच बाहेर येणार आहेत. तर आता तुम्ही पाहू शकता, हे बाहेर काढले असे जसे पाहिजे तुम्ही तसं करू शकता. त्याच्यानंतर हे आता तुमचे प्लेट आहेत. आता प्लेटा काय कामाचे आहेत, आता हे तुम्ही पाहू शकता, हे 7 नंबरची प्लेट आहे. तर ह्याच्यामध्ये 7 स्पेसिंग होऊ शकतात, 7 दातं आणि 7 प्लेटं लावू शकतात तुम्ही. आता प्लेटं लावायचे कसे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे ह्याच्यामध्ये आता असं तुम्ही ठेवू शकता. आता ह्याच्यामध्ये स्पेसिंग वाढली आहे, आता 2 दातामध्ये स्पेसिंग असे वाढू याचा. तर आता 7 नंबरची प्लेट आपण ऑलरेडी लावलेली आहे. तर आता तुम्हाला समजा दाता लावायचे आहेत, तर परत तुम्ही एकच पॉईंट आहे याला डिसेंबली पॉईंट, तिथूनच तुम्ही दाता टाकू शकता, मधून तुम्ही टाकू नाही शकणार. आता बघा कसं हे झाले, हे मला फिक्स आहे. त्याच्यानंतर मागं व्हायचे याची स्पेसिंग वाढली बघा. इथं आपण एक प्लेट लावली, त्याच्यामध्ये 2 दात झाले, त्याच्यानंतर परत स्पेसिंग लावू शकता. स्पेसिंग पण वाढवले, ते पण वाढले. तर 7 नंबर आहे, म्हणजे याला 7 प्लेट लागणार आणि 7 दात राहणार. त्याच्या जसे तुम्ही प्लेट बदलणार, याच्यावर 9 लिहिलं आहे, म्हणजे 9 प्लेट लागणार आणि त्याच्या हिशोबाने दात